विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या भागात आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात केलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. तर या प्रकरणातील सहकारी संस्थेची भांडवल उभारणी, कारण सहकारी संस्था ह्या व्यावसायिक असतात आणि सहकारी संस्थांना भांडवलाची गरज भासते. ही माहिती आपण मागच्या भागात पाहिलेला आहे. आतापर्यंत आपण सहकारी संस्थेची भांडवल उभारणी करीत असताना सहकारी संस्था वेगवेगळ्या मार्गाने भांडवल उभारणी करतात. भांडवल उभारणीची साधने आहेत अंतर्गत साधने आणि बाह्य साधने. यामध्ये आपण अंतर्गत साधन किंवा मार्गातून सहकारी संस्था शेअर कॅपिटल म्हणजेच भाग विक्री किंवा भाग भांडवलाद्वारे भांडवल उभारणी करतात. ही सर्व माहिती आपण मागच्या भागात पाहिलेला आहे आणि ही माहिती पाहत असताना भाग भांडवलाची वैशिष्ट्ये देखील आपण मागच्या भागात पाहिलेला आहे. तर आज आपण भाग विक्रीचे फायदे काय असतात त्या फायद्यांचं थोडक्यात माहिती आपण घेऊ. भाग भांडवलाद्वारे जेव्हा सहकारी संस्था भांडवल मिळवितात तेव्हा तो सर्व भांडवल किंवा पैसा हा स्वमालकीचा भांडवल असतो. स्वतःच्या भागांची विक्री करून सहकारी संस्था भांडवल उभारणी करीत असते, म्हणून तो भांडवल स्वमालकीचा भांडवल म्हणून ओळखला जातो. आणि स्वमालकीचा भांडवल असल्याने संस्थेला अनेक फायदे होतात. म्हणजे भाग विक्रीचे फायदे काय आहेत ते फायदे आपण पाहत आहोत. भाग विक्रीचे फायदे काय आहेत तर पहिला, स्थिर भांडवलास उपयुक्त होतो. म्हणजेच संस्थेचं भांडवल स्थिर राहण्यास मदत होतो. सहकारी संस्थेचं स्थिर भांडवलासाठी भाग विक्री करणे हा सर्वात उपयुक्त आणि सोयीस्कर मार्ग आहे. कारण या मार्गाने म्हणजेच भाग विक्रीद्वारे भांडवल मिळवल्यास संस्थेच्या विसर्जनापर्यंत संबंधित भांडवल वापरता येतं. म्हणजेच स्थिर भांडवलास हा भांडवल उपयुक्त होतो. त्यानंतर दुसरा, कायम मालकी राहते. संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येतं. भाग विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायमस्वरूपी मालकी हक्क राहते. तो स्वमालकीचा भांडवल असतो. कायमस्वरूपी मालकी हक्काचा हा भांडवल असतो. हाही एक फायदा आहे. त्यानंतर तिसरा फायदा, विनातारण भांडवल मिळतो. हाही फायदा आहे. कारण भांडवल मिळवित असताना किंवा कर्ज घेत असताना तारण आपणास द्यावा लागतो, परंतु भाग विक्रीद्वारे भांडवल मिळवल्यास विनातारण भांडवल सहकारी संस्थेला मिळू शकतो. त्यानंतर चौथा, दीर्घमुदतीचे भांडवल या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. हाही एक फायदा आहे. दीर्घमुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. दीर्घकाळासाठी भांडवलही वापरता येतं, कारण हा भांडवल मुळात स्वमालकीचा भांडवल असतो. त्यानंतर पाचवा फायदा, व्यवस्थापनात सहभाग. भांडवल पुरवणारे व्यक्ती म्हणजेच संस्थेचे सभासद आणि संस्थेच्या व्यवस्थापनेत सभासद सहभाग घेऊ शकतात. सभासदांना निवडणुका लढविता येते, संचालक म्हणून निवडून येता येतं, म्हणजेच व्यवस्थापनात सहभाग होता येते. हाही फायदा आहे. त्यानंतर संस्थेवर अंकुश म्हणजेच नियंत्रण ठेवता येतं. भाग विकत घेणारे हे सभासद हे भागधारक असतात. भागधारक हे मालक असतात आणि
मालक संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. साहजिकच संस्थेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होतं आहे. त्यानंतर 7वा फायदा स्वस्त व सुलभ मार्ग. हा सर्वात सुलभ आणि स्वस्त मार्ग आहे. सहज भाग विक्रीद्वारे आपण भांडवल उभारणी करू शकतो. बिनव्याजी भांडवल सहकारी संस्थेला मिळू शकते. कोणत्याही प्रकारचे कायदेशीर गुंतागुंत यात असत नाही आणि लाभांश देण्याचे बंधनही नाही. संस्थेच्या स्थापनेचा मुख्य हेतू हा सेवा देणे असतो. त्यामुळे भांडवलावर इतका लाभांश द्यायला पाहिजे, तितका लाभांश द्यायला पाहिजे हा प्रश्नच निर्माण होत नाही. तर या प्रकारे भाग विक्रीचे फायदे आहेत. तर सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या अंतर्गत मार्गातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणून भाग भांडवल आणि त्या भाग भांडवलाची वैशिष्ट्ये आणि भाग विक्रीचे फायदे अतिशय महत्त्वाचा असणारा मार्ग आपण पाहिलेला आहे. यानंतर भांडवल उभारणीच्या अंतर्गत मार्गातील दुसरा एक मार्ग आपणास या ठिकाणी सांगता येईल. सहकारी संस्था सभासदत्वाचा अर्ज भरून घेताना नाममात्र प्रवेश फी किंवा शुल्क आकारतात आणि अशा प्रवेश शुल्कच्या माध्यमातून देखील सहकारी संस्थेकडे भांडवल गोळा होऊ शकतो. साधारणपणे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत या ठिकाणी प्रवेश शुल्क म्हणजेच फी आकारला जातो. म्हणजेच प्रवेश फी आकारून याद्वारे देखील सहकारी संस्थांना भांडवल उपलब्ध होऊ शकतो. परंतु मोठ्या प्रमाणात भांडवल या मार्गाने येऊ शकत नाही. प्रवेश शुल्क हाही एक मार्ग आहे. त्यानंतर तिसरा राखीव निधी रिझर्व्ह फंड. प्रत्येक सहकारी संस्थेला प्रत्येक वर्षी निव्वळ नफ्यातून म्हणजेच संस्था वर्षभर करीत असलेल्या व्यवसायातून किंवा व्यापारातून त्या संस्थेला जो नफा मिळतो किमान 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते. त्याला राखीव निधी असे म्हणतात. म्हणजेच संस्था वर्षभर व्यवसाय केल्यानंतर किंवा व्यापार उद्योग केल्यानंतर संस्थेला जो काही नफा मिळतो, नफा उद्भवतो, परंतु सहकारात त्याला नफा न म्हणता वाढावा किंवा आधिक्य असे म्हणतात. तर अशा नफ्यातून 1/4 म्हणजेच 25% इतकी रक्कम राखीव निधीत काढून ठेवावी लागते किंवा नफ्यातून जो रक्कम बाजूला काढून ठेवतात त्यालाच राखीव निधी असे म्हणतात. नफ्यातील विशिष्ट रक्कम प्रत्येक वर्षी बाजूला काढून ठेवणे म्हणजेच राखीव निधीच्या स्वरूपात रक्कम बाळगणे होय. सहकार कायद्यातील कलम 66 मध्ये राखीव निधीविषयी तरतूद आहे आणि सहकारी संस्था गरजेनुसार सोयीनुसार विविध प्रकारचे राखीव निधी उभारते आणि राखीव निधी गरजेच्या वेळी आणि भविष्य काळासाठी वापरता येतो. राखीव निधीच्या प्रमाणावर संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते आणि राखीव निधीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होत असल्यामुळे राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात. ठिकाणी लक्षात ठेवा, राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात. कारण भविष्य काळात संकटसमयी या राखीव निधीमधील रक्कम सहकारी संस्थेला वापरता येते, म्हणून राखीव निधीला संरक्षक भिंत असे म्हणतात. आणि राखीव निधीशिवाय सहकारी संस्थेला घसारा निधी, बुडीत कर्ज निधी, किंमत चढउतार निधी, लाभांश सामान्यीकरण निधी, शिक्षण निधी इत्यादी निधी उभारता येतात. राखीव निधीचा सर्वसामान्य परिस्थितीत वापर करता येतो.
अन्य निधीचा वापर ते ज्या हेतूने तयार केले त्याच हेतूसाठी वापरले जातात. आता उदाहरणार्थ घसारा निधी, तर कारखाने वगैरे असेल, यंत्रसामुग्री असेल, यंत्रसामुग्रींचं झीज होतं आहे म्हणून प्रत्येक वर्षी नफ्यातून घसारा निधी बाजूला काढून ठेवला जातो. यंत्रसामुग्री निकामी झाल्यास त्या निधीतून नवीन यंत्रसामुग्री खरेदी करता येते. आता बुडीत कर्ज निधी पतसंस्था बाळगतात विशेषतः, कारण बुडणाऱ्या कर्जापासून संरक्षण व्हावा म्हणून निधी बाळगला जातो. किमतीच्या चढ उतारीमुळे जो नुकसान सहन करावी लागतं त्यासाठी त्या संरक्षणापासून किंमत चढ उतार निधी बाळगला जातो. एखाद्या वर्षी लाभांश वाटप करता न येणे, नफा न होणे यांमुळे लाभांश समानीकरण निधी बाळगतात. शिक्षण प्रसारासाठी शिक्षण निधी देखील बाळगला जातो. ज्या प्रमाणात राखीव निधी असतो त्या प्रमाणात संस्थेला इतरांकडून कमी प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. कर्जावर व्याज या ठिकाणी द्यावा लागतो म्हणून राखीव निधीला महत्त्व आहे. राखीव निधीच्या स्वरूपात सहकारी संस्था निधी बाळगतात. संस्थेच्या विकासासाठी राखीव निधी वापरता येते. राखीव निधीमुळे संस्थेची प्रगती होण्यास मदत होते आणि राखीव निधीचा वापर संस्थेच्या व्यवसायासाठी करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे संस्थेला कलम 70 नुसार तरतुदींचा अधीन राहून गुंतविता येतो. आता राखीव निधीचा दर 1.10 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकार निबंधकाला आहे. राखीव निधीचा वापर खेळते भांडवल म्हणूनही केला जातो. या निधीची गुंतवणूक प्रामुख्याने राज्य किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवण्याच्या रूपाने केली जाते. काही वेळेस सरकारी कर्जरोख्यांमध्ये देखील गुंतवणूक केली जाते. तर राखीव निधी ही एक मार्ग भांडवल उभारणीच्या मार्गातील एक अंतर्गत मार्ग आहे. स्वतःच सहकारी संस्था स्वतःच्या नफ्यातून राखीव निधीच्या स्वरूपात प्रत्येक वर्षी भांडवल या ठिकाणी गोळा करीत असते. आता राखीव निधीचे काही प्रकार आहेत. तर राखीव निधीचे प्रकारांमध्ये सामान्य राखीव निधी, लाभांश समानीकरण निधी, विशेष बुडीत कर्ज निधी, किंमत चढ उतार निधी. तर या नावाने विशेषतः सहकारी संस्था राखीव निधी बाळगतात. आता सामान्य राखीव निधी कोणत्या कारणाने बाळगला जातो? विकासात्मक योजना राबवण्यासाठी, आर्थिक संकटाच्या वेळी मदत व्हावा या उद्देशाने सामान्य राखीव निधी सहकारी संस्था बाळगतात. नफ्यातून 25% रक्कम प्रत्येक वर्षी प्रत्येक सहकारी संस्थेने राखीव निधीमध्ये रक्कम हस्तांतरित करायला पाहिजे आणि सर्वच सहकारी संस्थांना हा राखीव निधी उभारावा लागतो, म्हणजेच सामान्य राखीव निधी. त्यानंतर दुसरा लाभांश समानीकरण निधी म्हणजे काय? एखाद्या वर्षी एखाद्या सहकारी संस्थेला नफा न झाल्यास सभासदांना लाभांश देता यावा या उद्देशाने हा राखीव निधी सहकारी संस्था बाळगतात. विशेष बुडीत निधी म्हणजे काय? तर पतसंस्थांचे कर्ज काही सभासद बुडवितात किंवा कर्ज बुडीत निघण्याची शक्यता असते. अशा बुडीत कर्जापासून संरक्षण व्हावा म्हणून सहकारी संस्था प्रत्येक वर्षी नफ्यातून विशिष्ट रक्कम विशेष बुडीत कर्ज निधी म्हणून या ठिकाणी रक्कम बाळगतात किंवा त्या नावाने रक्कम काढून ठेवतात. त्याला विशेष बुडीत कर्ज निधी असे म्हणतात. किंमत चढउतार निधी म्हणजे काय? विशेषतः खरेदी विक्री सहकारी संस्था अशा किंमत चढउतार निधी बाळगतात. वस्तूंच्या किमतीच्या चढउतारीमुळे संस्थेला नुकसान होऊ नये त्यापासून संरक्षण व्हावा या उद्देशाने किंमत चढउतार निधी बाळगला जातो.
तर एकूणच 4 प्रकार या ठिकाणी राखीव निधीचे आहेत. सामान्य राखीव निधी, लाभांश, समानीकरण निधी, विशेष बुडित कर्ज निधी, किंमत चढ उतार निधी. आता राखीव निधीचे फायदे काय आहेत ते फायदे देखील पाहणं आवश्यक आहे. राखीव निधीचे फायदे देखील आपण असं पाहणं आवश्यक आहे. आता फायदे काय आहेत तर दरवर्षी मिळणारा सर्व नफा लाभांश म्हणून वाढला जात नाही. त्यातील काही भाग बाजूला काढून ठेवला जातो, त्यास राखीव निधी असे म्हणतात. हे आपणास माहीत आहे. याचे राखीव निधीचे फायदे काय आहेत? स्वस्त व सुलभ हा मार्ग आहे. संस्थेच्या उत्पन्नामधूनच या ठिकाणी भांडवल निर्माण होऊ शकतो राखीव निधी म्हणून. विनियोग राखीव निधी ज्या कारणासाठी उभारला गेला आहे त्याच कारणासाठी निधी वापरल्याने संस्थेची प्रगती करता येते. त्यानंतर तिसरा पत आणि प्रतिष्ठा वाढतो. राखीव निधीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम बनते. परिणामी संस्थेची बाजारपेठेतील पत व आर्थिक प्रतिष्ठा सुधारते. चौथा, आर्थिक स्थैर्य या ठिकाणी मिळू शकतो. पाचवा, विकास आणि विस्ताराला या ठिकाणी मदत होते. सहावा, परतफेड. संस्थेच्या विसर्जन प्रसंगी कर्जाची परतफेड करण्यासाठी सभासदांची देणी भागविण्यासाठी या निधीचा वापर करता येते. तर या प्रकारे या राखीव निधीचे देखील फायदे आहेत. तसं भागभांडवलाचे फायदे आहेत, भागविक्रीचे फायदे आहेत, तसेच राखीव निधीचे देखील काही फायदे आहेत. त्यानंतर भांडवल उभारणीच्या अंतर्गत मार्गातील आणखी एक शेवटचा मार्ग आपण पाहू. सभासदांच्या ठेवी, मेंबर्स डिपॉझिट. तर सहकारी संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार ठराविक टक्के व्याज देऊन सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारतात. या ठेवी सक्तीच्या असल्याने त्यांचा समावेश अंतर्गत मार्गात किंवा साधनेत केला जातो. सभासदांकडून सक्तीच्या ठेवी घेऊन संस्था भांडवल उभारणी करीत असतात. अशा सक्तीच्या ठेवी पुढील प्रमाणे असतात. सभासदांना कर्ज देताना त्यांच्या कर्जातून 2.5 ते 10% रक्कम कपात करून घेतात आणि ती ठेव म्हणून घेण्यात येते. काही संस्था ही रक्कम ठेव म्हणूनच ठेवतात, तर काही संस्था या ठेवींचे भागभांडवलात रूपांतर करतात. पतसंस्था, बँका आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँका अशा ठेवी स्वीकारतात. त्यानंतर दुसरा, काही सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून खरेदी केलेल्या मालाची किंमत भागवताना काही विशिष्ट टक्के रक्कम म्हणून ठेव म्हणून घेतात. या ठेवीवर आकर्षक व्याज देतात आणि संस्थेच्या उपविधीमध्ये ठेवी स्वीकारण्याबाबतचे नियम असतात. म्हणजेच सभासदांकडून सक्तीनं या ठिकाणी ठेवी देखील सहकारी संस्था ठेवून घेतात. अशा ठेवद्वारे सहकारी संस्थेला भांडवल या ठिकाणी मिळू शकतो. ह्या सभासदांच्या ठेवी असल्याने त्याचा समावेश या ठिकाणी अंतर्गत मार्गात केलेला आहे. तर या प्रकारे आपणास सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीमधील किंवा भांडवल उभारणीच्या मार्गातील अंतर्गत मार्ग आपण आतापर्यंत पाहिलेला आहे. भांडवल उभारणीच्या मार्गातील अंतर्गत मार्ग आपण पाहिलेला आहे. तर सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीच्या मार्गात अंतर्गत मार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग मानला जातो. तर अंतर्गत साधनेमध्ये किंवा मार्गांमध्ये आपण भागभांडवल, भागविक्री. मग भागभांडवल किंवा भागविक्री म्हणजे काय, भागभांडवलाची वैशिष्ट्ये, भागविक्रीचे फायदे हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा मार्ग प्रवेश शुल्क म्हणजे काय, त्याचा अर्थ प्रवेश शुल्कच्या माध्यमातून येणारा भांडवल पाहिलेला आहे. त्यानंतर तिसरा राखीव निधी. राखीव निधी म्हणजेच सहकारी संस्थेला वर्षभरात जो नफा होतो तर त्या नफ्यातून विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवणे म्हणजे राखीव निधी बाळगणे होय. तर कायद्यानुसार 25% रक्कम राखीव निधीत हस्तांतरित करायला पाहिजे. आणि राखीव निधीचे प्रकार
आणि राखीव निधीचे फायदे देखील आपण पाहिलेला आहे. त्यानंतर सभासदांच्या ठेवी म्हणजेच सक्तीच्या ठेवी ह्याचा समावेश अंतर्गत साधनेमध्ये केलेला आहे. या 4 मार्गाने अंतर्गत मार्गाने सर्वच सहकारी संस्था भांडवल उभारणी करीत असतात किंवा भांडवल गोळा करीत असतात. तर या मार्गाने येणारा भांडवल हा स्वमालकीचा भांडवल असतो. संस्था असेपर्यंत भांडवल या ठिकाणी परत द्यावा लागत नाही, म्हणून त्याचा समावेश या ठिकाणी अंतर्गत साधनेत केलेला आहे. आणि स्वस्तात मिळणारा भांडवल, कमी खर्चात मिळणारा भांडवल म्हणजेच अंतर्गत मार्गाने मिळवलेला भांडवल होय. तर या ठिकाणी आपण थांबू. यानंतर आपण बाह्य साधने, बाह्य मार्ग आपण नंतरच्या भागात आपण पाहू.